हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिता होम किचन. तर नमस्ते मंडळी. तर तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का, जे हॉटेलमध्ये गेल्यावर समजत नाही भले मोठाले स्टार्टरचे मेन्यू बघून की काय ऑर्डर करायचं. तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, ज्याच्यामध्ये आहे चिकन, फ्रेंच फ्राईज आणि चीजचं कॉम्बिनेशन. तर आपल्याला 250 ग्राम चिकन बोनलेस घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला, बेसिक मसाले ॲड करा. एक अंडं फेटून घ्या. त्याच्यामध्ये छान मिक्स करून अद्रक लसूणची पेस्ट घाला. सोया सॉस, विनेगर, मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचे सेम क्वांटिटी घेऊन छान मिक्स करून त्याला 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. साईड बाय साईड आपल्याला काय करायचं आहे, तेल गरम करून घ्या. एका कढईमध्ये तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 बाय 1 आपल्याला चिकनचे जे मॅरिनेट केलेले क्यूब्स आहेत ते घालून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवा आणि छान उलटी करून चिकन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्या. त्याच गरम तेलामध्ये हे रेडीमेड फ्रेंच फ्राईज आहे, जे आपल्याला छान असे गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. एक पॅन घ्या. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बटर, 1 चमचा मैद्याचा कच्चा वास जाईपर्यंत स्लो गॅसवरती त्याला परतून घ्या. थंड दूध घ्या. हळूहळू दूध त्याच्यामध्ये ॲड करत राहा. त्याने काय होईल, गाठी होणार नाही. गॅस बंद केला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये कुटलेली काली मिरची, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि थोडं चवीपुरतं मीठ. लास्टला त्याच्यामध्ये चीज क्यूब. चीज तुम्ही मोझरेला, चीज स्लाईस, प्रोसेस चीज काही घेऊ शकता. माझ्याकडे प्रोसेस चीज होतं तर मी ते ॲड केलं. गॅसला स्लो ठेवून तुम्हाला त्याच्यामध्ये रेड चिली पावडर घालायची आहे आणि चेक करायचं आहे. एका साईडला जे आपण चिकन फ्राय करून घेतलं आहे त्याचे छोटे छोटे असे कट करून तुकडे करून घ्या. फ्रेंच फ्राय, चिकनचे पीस आणि तयार केलेला चीजी सॉस, टोमॅटो केचप आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्या. आणि तयार आहे आपलं चिकन लोडेड फ्राईज. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.